आज आपण महाराष्ट्राच्या एका अशा हृदयावर लक्ष केंद्रित करणार आहोत, जिथे श्रद्धा, इतिहास आणि संस्कृतीचा एक त्रिवेणी संगम होतो. पंढरपूर. हो, पंढरपूर. आपल्याकडे या आध्यात्मिक राजधानीबद्दलचे काही लेख आणि बरीच माहिती आहे. विठ्ठल मंदिर आहे, हजारो वर्षांपासून चालत आलेली वारीची परंपरा आहे. आणि अर्थातच संत तुकाराम. बरोबर. आणि या सगळ्या माहितीच्या आधारे आज आपलं ध्येय केवळ तथ्य सांगणं नाहीये, तर त्यामागचा अर्थ शोधणं आहे. म्हणजे पंढरपूर लाखो लोकांसाठी इतकं महत्वाचं काय आहे? ही केवळ एक तीर्थयात्रा आहे की त्याहूनही बरंच काही? अगदी. आज आपण या परंपरेच्या मुळाशी जाऊन त्यातील तो जिवंतपणा अनुभवण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरं, तर मग सुरुवात करूया पंढरपूरच्या केंद्रबिंदूतून, विठ्ठल मंदिर. हो. चंद्रभागेच्या काठी वसलेले हे मंदिर पाहिलं की सर्वात आधी लक्ष वेधून घेते ती विठ्ठलाची मूर्ती. दोन्ही हात कमरेवर आणि विटेवर उभे असलेले. हो. देवाचं हे रूप खूपच वेगळं आहे, नाही का? म्हणजे एखाद्या राजासारखं नाही, तर आपल्याच घरातलं कोणीतरी आपली वाट पाहते असं काहीसं वाटतंय. अगदी बरोबर बोललात. आणि हेच वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचं मूळ आहे. इथे विठ्ठल हा कोणी दूरचा ऐश्वर्यसंपन्न देव नाही. तो विठू माऊली आहे. तो माऊली आहे, आपली आई. त्यामुळेच त्याच्या दर्शनाला भेट असं म्हणतात, पूजा नाही. आणि तुम्ही जो उल्लेख केलात ना, विटेवर उभं राहण्याचा, हो, त्यामागे या परंपरेची संपूर्ण विचारसरणी दडलेली आहे. ती पुंडलिकाची प्रसिद्ध कथा, बरोबर? हो, पण ती केवळ एक कथा नाहीये, तो एक खूप शक्तिशाली संदेश आहे. अच्छा. जेव्हा विठ्ठल स्वतः पुंडलिकाला भेटायला येतात, तेव्हा तो आपल्या आई-वडिलांच्या सेवेत मग्न असतो. बर. आणि तो देवाला थांबायला सांगतो, बसण्यासाठी एक वीट पुढे करतो. देवाला थांबायला सांगतो? हो, यातला गर्भितार्थ खूप खोल आहे. वारकरी परंपरेनुसार तुमचं कर्तव्य, तुमची सेवा ही प्रत्यक्ष देवाच्या भेटीपेक्षाही श्रेष्ठ आहे. आधी सेवा, मग देव. वा. याच एका कल्पनेने कर्मकांडांना बाजूला सारून मानवीय मूल्यांना सर्वोच्च स्थान दिलं. म्हणजे पुंडलिकाची ती वैयक्तिक भक्ती आणि सेवा याचं एक विराट सामूहिक रूप म्हणजे वारी, असं म्हणता येईल का आपल्याला? अप्रतिम. तुम्ही अगदी अचूक धागा पकडला आहे. अच्छा. पुंडलिकाने जे एकट्याने केलं तेच लाखो वारकरी एकत्र येऊन करतात. वारीचा शब्दशः अर्थ आहे नियमित फेरी किंवा यात्रा. आणि ही काही आजची नाही, 1000 वर्षांहून जुनी परंपरा आहे ही. 1000 वर्ष? हो. ही केवळ पंढरपूरला जाणारी एक यात्रा नाही, तर एका मोठ्या समुदायाला एकत्र आणणारा 22 दिवसांचा एक चालता बोलता उत्सव आहे. आणि या वारीचं सर्वात आकर्षक दृश्य म्हणजे पालखी सोहळा. हो, पालखी. वेगवेगळ्या संतांच्या पादुका पालखीत ठेवून लाखो लोक पायी चालत पंढरपूरकडे निघतात. यात अर्थातच संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पालख्या मुख्य आहेत. हे दृश्य म्हणजे ते केवळ भारतातच नाही, तर जगभरात कुतूहलाचा विषय आहे. नक्कीच. रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले लोक, भगवे झेंडे, टाळ मृदुंगाचा तो गजर आणि ज्ञानोबा तुकारामचा जयघोष, ती ऊर्जाच अविश्वसनीय असते. आणि त्या ऊर्जेमागे एक सामाजिक समतेचा खूप मोठा विचार आहे. वारीत कोणी श्रीमंत, गरीब, उच्च नीच असं काही नसतं. सगळे वारकरी. सगळे वारकरी, सगळे माऊली एकत्र चालतात, एकत्र जेवतात, एकत्र भजन कीर्तन करतात. हा केवळ आध्यात्मिक प्रवास नाही, तर एक सामाजिक शुद्धीकरणाचा अनुभव आहे. आणि यातला एक अत्यंत सुंदर सोहळा म्हणजे रिंगण. हो, रिंगणाबद्दल मी ऐकलंय. म्हणजे सगळे वारकरी एक मोठं गोलाकार उभे राहतात आणि पालखीभोवती धावतात, बरोबर आहे? हो, हो. पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे त्या रिंगणाच्या मधोमध मानाचा अश्व धावतो. अच्छा. आणि अशी श्रद्धा आहे की त्या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर माऊली स्वार आहेत. ते घोडं जेव्हा धावतं तेव्हा लाखो लोकांच्या डोळ्यांत एक वेगळी चमक असते. खरंय. तो केवळ एक सोहळा नसतो, तर ती एक जिवंत अनुभूती असते की आपले संत आपल्या सोबतच चालत आहेत. आणि हा विश्वासच त्या 22 दिवसांच्या प्रवासाचा बळ देतो. हे ऐकूनच अंगावर काटा येतोय. मला नेहमी असं वाटायचं की ज्ञानेश्वरांची आळंदीहून आणि तुकारामांची देहूहून निघणारी पालखी या सुरुवातीपासूनच 2 वेगळ्या परंपरा असतील. नाही. पण आपल्याकडील माहितीनुसार यात एक रंजक इतिहास दडला आहे. हो, आणि इथेच आपल्याला या परंपरेची लवचिकता आणि तिचा जिवंतपणा दिसतो. सुरुवातीला या 2 वेगळ्या पालख्या नव्हत्याच. नव्हत्या? नाही. 1685 मध्ये संत तुकारामांचे धाकटे चिरंजीव नारायण बाबा यांनी तुकारामांच्या पादुका पालखीत ठेवल्या आणि ती पालखी ते आळंदीला घेऊन गेले. अच्छा. आणि तिथे ज्ञानेश्वरांच्या पादुकाही त्याच पालखीत ठेवल्या. म्हणजे एकाच पालखीत 2 महान संतांचा एकत्रित प्रवास.
काय सुंदर कल्पना होती नाही? कमाल आहे. मग हे बदललं कधी? 2 वेगळ्या पालख्या का सुरू झाल्या? इथे थोडा मानवी स्वभाव आडवा आला. 1830च्या दशकात तुकारामांच्या घराण्यात काही वाद झाले आणि त्यातून ही एकत्र पालखीची परंपरा थांबली. 2 स्वतंत्र पालख्या सुरू झाल्या. अरे रे. आता याकडे आपण एक नकारात्मक घटना म्हणून बघू शकतो, पण मला वाटतं यात एक खूप मोठा धडा दडला आहे. तो कोणता? तो म्हणजे परंपरेची लवचिकता. वाद झाले, मतभेद झाले, पण मूळ उद्देश नाही संपला. विठ्ठलाची भेट. हो, ते ध्येय कायम राहिलं. परंपरेने स्वतःला मोडून टाकण्याऐवजी स्वतःमध्ये बदल घडवून 2 प्रवाहांना एकत्र वाहू दिलं. खरंय. परंपरा कितीही जुनी असली तरी ती मानवी नातेसंबंध आणि संघर्षांपासून वेगळी नसते. पण तिची खरी ताकद टिकून राहण्यात आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्यात असते. हेच या घटनेतून दिसतं. आणि गंमत म्हणजे त्या एकतेचं प्रतीक आजही जपलं जातं नाही का? हो. या दोन्ही पालख्या पुण्यात काही काळासाठी एकत्र येतात आणि नंतर पंढरपूरजवळ वाखरी गावात पुन्हा भेटतात. बरोबर. जणू काही जुने मित्र पुन्हा भेटत आहेत. हा केवळ प्रवास नाही, तर तो 2 महान वैचारिक प्रवाहांचा संगम आहे, जे एकाच ध्येयाकडे म्हणजे विठ्ठलाच्या दर्शनाकडे जात आहेत. आणि या प्रवाहांना ऊर्जा देणारे एक महत्वाचे संत म्हणजे संत तुकाराम. चला त्यांच्याबद्दल बोलूया. कारण वारकरी संप्रदायावर त्यांचा प्रभाव प्रचंड आहे. आपल्या माहितीनुसार त्यांचं आयुष्य खूपच संघर्षमय होतं. हो. लहान वयात आईवडिलांचं निधन, पहिल्या पत्नी आणि मुलाचा दुष्काळात मृत्यू, आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी जिजाबाई यांच्या त्रासिक स्वभावाचे तर अनेक किस्से सांगितले जातात. हो, पण ह्याच संघर्षाच्या आगीतून त्यांचं काव्य, त्यांचे अभंग जन्माला आले. अच्छा. त्यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे त्यांनी अध्यात्म सर्वसामान्यांपर्यंत पोचवलं. त्या काळात जेव्हा सगळं ज्ञान संस्कृतमध्ये बंदिस्त होतं आणि केवळ उच्चभ्रू लोकांपुरतं मर्यादित होतं. बरोबर. तेव्हा तुकारामांनी अत्यंत सोप्या लोकांच्या बोलीभाषेत मराठीत 5,000हून अधिक अभंग रचले. ते एका अर्थाने स्पिरिच्युअल डिसरप्टर होते असं म्हणायला हरकत नाही. अगदी अचूक शब्द आहे. त्यांनी ज्ञानाची मक्तेदारीच मोडून काढली. ते स्वतः म्हणायचे ना शब्दांबद्दल? हो. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. म्हणजे शब्दच आमचं धन आहे आणि शब्दच आमचं शस्त्र आहे. त्यांनी देवाशी बोलण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाकारली. तुमचा भाव महत्वाचा, भाषा नाही, हे त्यांनी ठणकावून सांगितलं. आणि म्हणूनच त्यांचे अभंग आजही लोकांच्या ओठांवर आहेत. हो, ते केवळ काव्य नाही, तर ते जगण्याचं तत्वज्ञान आहे. त्यांच्या जीवनातील छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडलेली एक कथा खूप प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की शिवाजी महाराज त्यांना आपले गुरु मानत. एकदा ते कीर्तन ऐकत असताना शत्रूंनी मंदिराला वेढा घातला होता. बरोबर. आणि तेव्हा तुकारामांनी विठ्ठलाचा धावा केला. असं म्हणतात की एक चमत्कार घडला. शत्रूंना शिवाजी महाराजांसारखी दिसणारी एक व्यक्ती घोड्यावर बसून मंदिरातून वेगाने बाहेर जाताना दिसली. अच्छा. सगळे सैनिक त्या व्यक्तीच्या मागे धावले आणि त्यामुळे खऱ्या शिवाजी महाराजांना तिथून सुरक्षित बाहेर पडता आलं. ही एक म्हणजे श्रद्धेची खूप शक्तिशाली कथा आहे. पण ह्याकडे ऐतिहासिक दृष्टिकोनातून कसं पाहिलं जातं? म्हणजे हा एक चमत्कार मानला जातो की नंतरच्या काळात रचलेली एक कथा? खूप महत्वाचा प्रश्न आहे. इतिहासकार याला शब्दशः खरं मानत नाहीत. बर. पण या कथेचं महत्त्व तिच्या ऐतिहासिक सत्यतेत नाही, तर तिच्या प्रतिकात्मक अर्थात आहे. ही कथा गुरूच्या शक्तीवरचा आणि देवाच्या कृपेवरचा विश्वास दर्शवते. ती सांगते की जेव्हा श्रद्धा खरी असते तेव्हा अशक्यही शक्य होतं. म्हणजे इतिहासापेक्षाही या कथेने लोकांच्या मनावर जो परिणाम केला तो जास्त महत्वाचा आहे. अगदी. ती भक्ती आणि शक्ती यांच्या नात्याचं प्रतीक बनली. खरंय. या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर ती ऊर्जा अनुभवण्याची इच्छा कोणालाही होईल. समजा आजच्या काळात एखाद्याला हा अनुभव घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी काय पर्याय आहेत? ही यात्रा आजही तितकीच खडतर आहे का? नाही. आता काळ खूप बदलला आहे. पंढरपूर आता पूर्वीसारखं दुर्गम राहिलेलं नाहीये. सर्वात जवळचं विमानतळ सोलापूरला आहे, जे साधारण 65-70 किलोमीटरवर आहे. पण अनेक जण पुण्याला उतरणं पसंत करतात. कारण सोयीचं पडतं? हो, जे सुमारे 180 किलोमीटर दूर आहे. तिथून रस्ते आणि रेल्वेची उत्तम सोय आहे. आणि पुण्याहून रेल्वेने किती वेळ लागतो साधारणपणे? पुण्याहून रेल्वेने पंढरपूरला पोहोचायला साधारण 4.5 ते 6 तास लागतात. खर्चही अगदी माफक असतो. त्यामुळे आधुनिक सोयींमुळे प्रवास बराच सुकर झाला आहे. आणि तिथे गेल्यावर राहण्याची काय सोय असते? कारण वारीच्या काळात तर अक्षरशः लाखोंची गर्दी असते. गर्दी प्रचंड असते, पण सोयही बरीच आहे. तिथे अनेक हॉटेल्स आहेत, लॉजेस आहेत.
अगदी कमी खर्चात राहण्याची सोय असणाऱ्या बालाजी लॉजिंगसारख्या जागांपासून ते चांगल्या हॉटेल्सपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजे बजेटनुसार पर्याय आहेत. हो. अनेक जण विठ्ठल मंदिराजवळ राहणं पसंत करतात, जेणेकरून दर्शनाला जाणं सोपं होतं. अर्थात वारीच्या काळात जागा मिळणं हे एक आव्हानच असतं. ते तर असणारच. आणि पंढरपूरला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती मानावी, म्हणजे गर्दीचा विचार न करता? हे बघा, हे तुमच्या उद्देशावर अवलंबून आहे. जर तुम्हाला शांतपणे दर्शन घ्यायचं असेल, चंद्रभागेच्या काठी निवांत वेळ घालवायचा असेल, तर ऑक्टोबर ते मार्च हा काळ उत्तम आहे. हवामान चांगलं असतं तेव्हा. हो, हवामान सुखद असतं आणि गर्दी तुलनेने खूप कमी असते. आणि जर तो उत्सव अनुभवायचा असेल तर मग आषाढी एकादशी किंवा कार्तिकी एकादशीलाच भेट द्यावी. हो, प्रचंड गर्दीची तयारी ठेवावी लागेल, पण तो अनुभव आयुष्यभर लक्षात राहणारा असतो. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये, पंढरपूर हे फक्त एक मंदिर किंवा तीर्थक्षेत्र नाहीये. नाही, अजिबात नाही. ते वारकरी परंपरेचं जिवंत केंद्र आहे, भक्ती चळवळीचा चालता बोलता वारसा आहे आणि लाखो लोकांच्या श्रद्धेचं अंतिम ठिकाण आहे. अगदी बरोबर. संत तुकारामांसारख्या संतांनी शिकवलेली साधी, सरळ आणि थेट भक्ती, जिथे कर्मकांडापेक्षा भावाला महत्त्व आहे, तीच आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहे. हेच या ठिकाणाचं खरं सार आहे. आणि ही भक्ती केवळ देवळात मर्यादित नाहीये. नाही. आणि हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. ही भक्ती केवळ देवळात पूजा करण्यापुरती मर्यादित नाही. तुम्ही मंदिराच्या सामाजिक कार्याबद्दल बोलत आहात का? आपल्या माहितीत त्याचाही उल्लेख आहे. हो. मंदिर आरोग्य शिबिरं चालवतं, अन्नदान करतं. हे काय दाखवतं? हे दाखवतं की वारकरी परंपरेसाठी भक्ती ही निष्क्रिय गोष्ट नाही. ती कृतीत उतरायला हवी. बरोबर. तुमची भक्ती तेव्हाच पूर्ण होते, जेव्हा ती सेवेत रूपांतरित होते. हा विचार खूप महत्त्वाचा आहे. आणि या सगळ्यामुळे ना एक विचार मनात येतोय. आपण पाहिलं की वारी हा एक श्रद्धेचा प्रवास आहे. पण मंदिराचं सामाजिक कार्य हे दाखवतं की इथली भक्ती ही केवळ पूजेपुरती मर्यादित नाहीये, तर ती सेवेत उतरते. हो. हा जो भक्तीला सेवेशी जोडण्याचा विचार आहे, तो आपल्या आयुष्यात इतर ठिकाणी म्हणजे अगदी धर्माच्या पलीकडे जाऊन कसा लागू होऊ शकतो, जिथे आपण आपल्या विश्वासाला, आपल्या मूल्यांना प्रत्यक्ष कृतीत उतरवू शकू.